चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. की 15 वर्षी मला अभ्यास केला तर गारपीट कुठं होते ते तुम्हाला सांगतो. तर त्याच्यातलं एक कारण, जिथं खडकाळ जमीन असते तिथं गारपीट होते, जिथं खडकाळ जमीन आहे तिथं गारपीट होते, जिथं डोंगराळ भाग आहे तिथं गारपीट होते. 3, जिथं कॅनल आहे कॅनलच्या बाजूला इकडे 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर गारपीट होते. जिथं मोठं धरण आहे त्या धरणाच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर गारपीट होते. आणि जिथं नदी आहे नदीच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर गारपीट होते. जिथं गंगा आहे त्या गंगाच्या बाजूला इकडल्या बाजूने 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर गारपीट होते. हे झालं गारपिटीचे कारण. पण गारपीट कुठं होत नाही तर त्याचं सांगतो की ज्या भागातली जमीन काळी आहे आणि जिथं ब्लॅक सॉइल आहे त्या भागामध्ये गारपीट होत नाही. जरी झाली तर फक्त बारीक आपला बोरा एवढे होते. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारपीट होण्यासाठी 2 कारणे लागतात. एक, हवा उंच जायला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असायला हवं. अशी परिस्थिती अवलंबली की गारपीट होते. पण काय झालं या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट व्हायली की जिथं गारपीट झाली तिथं जणू काय हिमालयाचा बर्फ जणू काय हिमालय असल्यासारखा वाटायला. मग त्याचं खरं कारण सांगतो की पृथ्वीचं तापमान वाढलंय. या तापमान वाढल्यामुळं काय झालं की गारपिटीचं प्रमाण वाढलंय. काय होईल, इथं जमीन तापायली, इथं जमीन तापली की इथं हवेचा कमी दाब तयार व्हायला आणि बाष्प खेचल्या जायला. अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं, ते बाष्प आपल्याकडे खेचल्या चाललंय. तसे मध्य प्रदेशमध्ये काय असतं, सगळ्यात जास्त गारपीट होते. पण मध्य प्रदेश अडकून आपल्या इकडं सह्याद्रीच्या रांगा आहे, त्या सह्याद्रीच्या रांगामुळं तिथलं बाष्प आपल्याकडे येत नव्हतं. पण आपल्या इकडं ऊन तापायलंय. मग इथं ऊन तापल्यामुळं तिथलं बाष्प येलंय आणि आपल्याकडे गारपीट व्हायली. तसे छत्तीसगडचं बाष्प ते देखील येत नव्हतं, ते बाष्प आपल्याकडे येलंय. त्याच्यामुळे ही गारपीट वाढली. तापमान वाढल्यामुळं गारपीट वाढली. म्हणून भविष्यामध्ये आपल्याला या गारपिटीला रोखण्यासाठी परत झाडच लावा लागतील. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची.